भाऊ आता मी बोरगाव मध्ये आणि थांबा तुम्हाला एका माणसाला भेटवायचंय. बोरगाव मध्ये एक स्पेशल माणूस राहतो तर त्याला भेटवतो तुम्हाला. 1 मिनिट थांबा, आधी ब्लॉगची सुरुवात करायची अजून जरा थांबा. आधी याला बघा कुठे गेला येऊ आईच्या गावी पुढे आलो नाही. नाही बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे. हे बघू शकता. हे बघा ह्या बघा ह्या बघा ह्या बघा शंकर केनारे एसके फोटोग्राफी हात उफार. येडा आहे का भाऊ? हप्ता वेळेवर गेला पाहिजे. हप्ता वेळेवर गेला पाहिजे. प्रत्येकाचं एकच दुःख नाही, एकच दुःख आहे. हप्ता वेळेवर गेला पाहिजे. मॅटर क्लोज. मग काय विषय काय चाललंय? काय नाही, बसलोय स्टुडिओला काम. रिलॅक्स में चिल. आज अकेला शेअर अकेला नाही, पुढे रॉक्सी थांबलाय की. होय का? तासगाव मधून रॉक्सीला तासगाव मधून उतरायचं. पुढे सोफी तलवार. मॅटर क्लोज. मग सपला की विषय. देवी काय म्हणतात? काय टिपरे बिपरे काय का नाही कुठे? नाही बा, टिपरे बिपरे नाही. अरे गुलूब लयच बारक घेतलायस की. गाडीला गुलूब. हे बघा गाडीला लॉक लावायचं. गाडी लॉक कराय. सेंटर लॉक खराब झाले. हे लॉक लावायचं जायचं. गाडीला लावायसाठी लॉक ठेवले बघा. कसलं डेंजर. आणि कुठल्या सेंटर लॉक खराब झालं की हे लॉक लावायचं जायचं. टेन्शन घ्यायचं नाही. 3 चावे द्यायचा, काय विषय नाही. अरे एकला चलो एकला चलो एकला चलो. भावनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या म्हणजे साऊंड लाईनच्या पहिल्या ब्लॉगिंग चॅनल वरती. ज्या चॅनलचे नाव आहे डीजे स्वॅपी कराड. आणि भावना आता मी शोला चाललोय आटपाडीला. ब्रदर साऊंड असणार आहे आणि माझ्यासोबत डीजे रॉक्सी तासगाव असणार आहे, ज्यांना आपण तासगाव मधून उचलायचं आहे. आणि मी इस्लामपूर मधून निघून बोरगाव मध्ये येऊन शंकर भाऊंना भेटून आता ताकारीकडे वळलो आहे. म्हणजे ताकारी जवळ आलेलो आहे. हे बघू शकता ताकारीचा ब्रिज आहे. इथे नदी आहे. इकडे बघू शकता कृष्णा नदीचे पात्र एवढे आहे लेवल सध्या. आणि हा पुढे ताकारीचा डोंगर आहे आणि हा इथे तुमचा रांगडा गडी आहे. तर विषय असा आहे की शॉप ओपनिंगचा शो आहे आजचा आणि अचानक मी भयानक विषय. तर मुद्दा असा आहे की कसं वाटतंय भावना तुम्हाला? कसं वाटतंय म्हणजे डेली व्लॉग्स रोज एक व्लॉग बघून कसं वाटतंय? भारी वाटतंय की नाही? रोज एक व्लॉग तुम्हाला पाहिजे का या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट मध्ये द्या. आणि जर तुमचं उत्तर येस असेल तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो भावनो की शो तर असतातच कंटिन्यू, आपल्याला सारखे शो असतात, पण रोज शो नसतात. त्याच्यामुळे रोज शोचा व्लॉग टाकणं माझ्यासाठी शक्य नाही. आणि रोज एक व्लॉग तुम्हाला पाहिजे असेल तर माझे डेली व्लॉग्स जे असतील त्यांना पण तुम्हाला तेवढाच सपोर्ट करायला पाहिजे जेवढा सपोर्ट तुम्ही साऊंड व्लॉगला करताय. तर प्लीज असं करू नका की साऊंडचा व्लॉग असेल तर जास्त बघताय, जास्त सपोर्ट करताय, लाईक वगैरे करताय आणि डेली व्लॉगला थोडासा मला सपोर्ट कमी वाटतोय भावनो. तर असं करू नका. जर तुम्हाला असं वाटत असेल तुमच्या भावाने रोज एक व्लॉग टाकावा, डेली व्लॉग्स टाकावे आणि रोज एक 5 वाजता म्हणजे दुपारी 5 वाजता आपण रोज एक व्लॉग टाकतोय इव्हिनिंगला. तर रोज तुम्हाला एक व्लॉग पाहिजे असं वाटत असेल तर प्लीज सगळ्या व्लॉगला सेम सपोर्ट करा. जेवढे तुम्ही साऊंड व्लॉग बघताय तेवढाच तुम्ही डेली व्लॉग पण बघा. त्याच्यामध्ये पण एंटरटेनमेंटची कमी नसणार आहे. खूप एंटरटेनमेंट असणार आहे आणि वेगवेगळे कॉन्टेंट्स तुम्हाला पुढे जाऊन बघायला भेटतील. खूप जास्त खूप काय काय विचार करून ठेवलाय आणि खूप काय काय आयडिया आहेत. सो सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील आणि एन्जॉय करायला भेटतील. तर प्लीज सगळ्यांना सगळ्या व्लॉगना सारखा सपोर्ट द्या आणि व्लॉग्स एन्जॉय करा, मजा घ्या. आणि दुसरा विषय रॉक्सीला आपण तासगाव मधून घ्यायचंय. मी आता इथून पटपट पटपट चाललोय कारण आटपाडी लांब आहे थोडीशी, 100 किलोमीटर प्लस आहे. त्याच्यामुळं थोडंसं गेलं पाहिजे. आता 3 वाजलेत, 2:45 वाजलेत. आपल्याला 3 म्हणजे 4-4:30 वाजेपर्यंत पोहोचलो तरी काही विषय नाही, आरामात पोहोचतोय, काही टेन्शन नाही. पण तरी सुद्धा लवकर गेलो तर जरा अजून तिथं एन्जॉयमेंट करायला भेटेल. जर चॅनलवर भावनो कोण नवीन असेल तर सबस्क्राईब लगेच करा आणि या व्लॉगला लाईक करा. भावनो तुम्ही लाईक करताय, बघताय व्लॉग, सगळा एन्जॉय करताय, पण सबस्क्राईब करत नाही. प्लीज सगळ्यांनी सबस्क्राईब करा भावनो. फटाफट 50K कंप्लीट होत आलेत आपले. पटपट पटपट सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि 50K कंप्लीट करा. खाली जे रेड कलरचं जे सबस्क्राईब बटन दिसते ते पहिले दाबा, आत्ता लगेच दाबा. परत विसरताय, मला माहिती आहे तुम्ही परत विसरताय. आत्ता लगेच दाबा ते बटन आणि ग्रे करून टाका म्हणजे. आणि ते नोटिफिकेशन बेल वगैरे ते असते ते सगळं ऑल करून ठेवा म्हणजे प्रत्येक व्लॉगचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील ना मेरे डार्लिंग झो. हो नो, हे बघा आय लव्ह तासगाव. डीजे रॉक्सी तासगाव यांच्या तासगाव मध्ये पोहोचलेलो आहे. ते पुढे कुठेतरी थांबले, त्यांनी बोलवले या रोडनं सरळ थेट. आता इथनं थेट सरळ या म्हणून सांगितले, थेट जाऊया, बघूया कुठं कुठे. अँगल बघा, अँगल बोलते आणि इकडे डीजे रॉक्सी बोलते, वो भी तासगाव वाला. तर फायनली
डीजे रॉक्सी तासगाव यांचे दर्शन लाभलेले आहे. आता इथून आटपाडी अजून मला असं वाटतंय की 50 किलोमीटर तरी असेल. आम्ही पोहोचेल थोड्याच वेळात. 1 तास लागेल, अजून 1-1.5 तास लागेल अंदाजे. कारण आम्ही निवांत चालू रिलॅक्सले, फास्ट नाही चाललेलो. अजून सेटअप तिथं जोडायला चालू आहे. आत्ताच गुरुशेठचा फोन झाला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल गुरुशेठचा बड्डे झालाय. मग आज जरा काहीतरी राडा करायला लागेल असं वाटतंय. शो जास्त वेळ नसणार आहे, 2 तासाच्या आसपास असेल जास्तीत जास्त. त्यानंतर थोडीशी धबाल मस्ती आणि आम्ही लगेच निघायचा प्रयत्न करणार आहे. पण बघू काय काय होतंय ते. लेट अस सी बेबी, लेट अस सी. बघा ना गुरुशेठ, बघा गुरुशेठ, बड्डे बॉय गुरुशेठ. सगळे स्क्रीनच आहेत भावना. अजून बाकीचा हातला सेटअप दाखवतो तुम्हाला 2 मिनिटं थांबा. या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. आता बोले शेवटचं गाणं होईल. बोले सगळ्यांनी हात वर करायचं. बोले आपापल्या पाखरासाठी, बोले सोडून गेलेल्या पाखरासाठी हात वरती. दादा कॅमेरा दादा, आय लव्ह यू. वाचव पतरन 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 फोटोग्राफी पतरन 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 पतरन. भावनो, ज्या स्टुडिओच्या ओपनिंगसाठी आलोय आतून बघू शकता, भरपूर मोठा आहे विषय. आणि या साईडला गँग बघू शकता. शेट फोटो काढायला लागले खुर्चीवर बसून. वन अँड ओनली डीजे रॉक्सी बाबा. किसी किसी मागली. आणि हे ओनर आहेत, हे मालक आहेत स्वतः. नाम पुसत आले, दमलेत खूप. हे फोटोग्राफर, हे बघा आयफोन फोटोग्राफर. इकडं
लाजली. हो ना, हे बघू शकता लाईट फ्रेम्स आहे त्याच्यामध्ये लाईट लागते. अंधार जरी पडला तरी तुम्हाला फोटो कडक दिसेल. स्वामी प्रसाद द्या. स्वामी प्रसाद द्या. स्वामी धन्यवाद. स्वामी एवढ्याला नाही बघायचं. स्वामी एवढ्याला नाही बघायचं. स्वामी या पण हातात घ्या. आय एम रिअली सॉरी भाऊनो, इथून पुढे व्लॉग मी शूट नाही करू शकलो. दमलो पण होतो आणि तिथे खूप वेळ टाइमपास झाला आमचा. कारण आम्हाला जेवायला जायचं होतं हॉटेलला. कारण किसी म्हणजे किशोर जो म्हणतो ना, त्याचा बर्थडे होता आणि त्याची बर्थडे पार्टी करायसाठी आम्हाला जायचं होतं हॉटेलला जेवण्यासाठी. आणि बाहेर स्क्रीन खोलायची चालू होती. साऊंडच्या जे सेटअपवरती गाडीवरती जी स्क्रीन जोडलेली होती ती स्क्रीन खोलायची होती. ज्याला खूप वेळ लागला आणि तिथंच मग परत खूप वेळ टाइमपास झाला. त्यानंतर मग आम्ही हॉटेल शोधायसाठी गेलो. हॉटेल काय चालू नव्हतं एवढ्या रात्री. त्याच्यामुळे नंतर मग आम्ही तिकडून सेपरेट निघलो, मी आणि रॉक्सी. आणि साऊंडची गाडी त्यांच्या रूटने तिकडे निघून गेली आणि आम्ही तासगाव रूटला निघून आलो. तर येता आम्ही एका हॉटेलमध्ये जेवण भेटलं, तिथे जेवलो आणि त्यानंतर मग पुढे तासगावमध्ये आलो. तासगावमध्ये डीजे रॉक्सी यांना सोडलं. त्यानंतर मी एकटा परत तिथून पुढे परत इकडे आलो. रॉक्सी आता थोड्या वेळात येईल. आता मी एडिटिंग टाइममध्ये व्लॉग एंड करायला लागलो. तर भावना, आय होप तुम्हाला व्लॉग नक्की आवडला असेल, तुम्ही एन्जॉय केला असेल आणि सबस्क्राईब लाईक केला असेल याची मी खात्री बाळगतो. त्याच पद्धतीने आता हा व्लॉग आपण आता इथेच एंड करूया. भेटूया अशाच एका नवीन धमाकेदार व्लॉग मध्ये. तोपर्यंत डू लाईक, डू सबस्क्राईब, हिट द बेल आयकॉन, ड्रॉप द कमेंट बॉक्स. कीप स्माइलिंग, कीप सपोर्टिंग अँड लव्ह यू ऑल. Yeah.